गावातील एका लहानशा घरात नीती राहत होती. वडील शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात पैशाची खूपच कमतरता होती, पण ती नीती खूप हुशार आणि जिज्ञासू मुलगी होती. ती नेहमी म्हणायची की मी मोठी झाल्यावर डॉक्टर होईन आणि माझ्या गावातील लोकांना मोफत उपचार देईन. शाळेत नीती नेहमी पहिली यायची, पण 12वीच्या परीक्षा जवळ आल्या आणि घराची परिस्थिती अजूनही बिकट झाली. फी भरण्यासाठी पैशाचं साधन नव्हतं. एके दिवशी आईकडे जाऊन ती रडत म्हणाली की आई, मी शाळा सोडवावी का? पैसे नाहीत. आईने हळूच तिला डोळ्यात बघितलं आणि म्हणाली की बाळा, स्वप्न छोटं वाटत नाही, तरीही मेहनत करशील तर ते नक्की पूर्ण होते. मी तुला मदत करेल. आईने घरातील जुनी भांगडी आणि सोन्याचे दागिने विकले आणि त्या पैशाने नीतीने फी भरली आणि रात्रदिवस अभ्यास केला. शाळेत तिला फक्त मेहनत आणि चिकटी दाखवायची होती. तिचा विश्वास फळला. नीती 12वी परीक्षेत जिल्ह्यात पहिली आली. पुढील काही वर्षात नीती MBBSची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या गावातल्या रुग्णालयात ती पहिल्या दिवसापासून मोफत उपचार देऊ लागली. गावकऱ्यांना तिच्यावर अभिमान होता. एके कार्यक्रमात ती म्हणाली की माझं यश फक्त माझं नाही, तर आईवडिलांच्या त्यागाचं आहे. त्यांनी मला शिकवण आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं आहे. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि संपूर्ण गावातील लोक तिच्या संघर्षाची प्रेरणा घेत होते. नीतीने सिद्ध केले की सच्च्या मेहनतीला कोणताही अडचण थांबवू शकत नाही. शिकवण, गरिबी, अडचण आणि परिस्थिती हे केवळ मार्गावरच खडकण्यासारखे आहे. त्यातून पुढे जायचं ठरवलं तर स्वप्न पूर्ण होतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना. देखने के लिए धन्यवाद.